असा कुठला मोमेंट असतो जेव्हा तुम्हाला लेखक म्हणून वाटतं की ही आयडिया आहे, ही आपण परस्यू करूया? लेखक म्हणून तुम्ही जनरली रोजचं काम अशा पद्धतीने जर करत असाल तर त्याला अमुक एक डिसिप्लिन असावा असं मला वाटतं. सो समथिंग लार्जर दॅन लाईफ जे नाटकामध्ये मांडता येऊ शकत नाही ते आपण सिनेमात दाखवू शकतो. आणि माझ्या मते लोक दुखावली जातातच, आणि त्याच्यात तुम्ही म्हणजे सगळं चांगलं दाखवलं तरी लोक दुखावली जातात. सो मग दुखावूयाच ना आपण. मला ती आयडिया किती प्रमाणात बेचैन करते हा माझा त्याचा मुद्दा होता. पण तो डिसिप्लिन असल्याच्या माने वाटत तुम्ही नियमितपणे काम करू शकता. ऑब्व्हियसली जेव्हा डेडलाईन्स असतात ते ऑटोमॅटिकली तो डिसिप्लिन. वी आर नॉट हिअर टू मेक पीपल कम्फर्टेबल, वी आर हिअर टू मेक पीपल अनकम्फर्टेबल. जर मला लोकांना कम्फर्टेबल करायचं असेल तर मी त्यांना चॉकलेट विकेन ना, मी स्टोरीज कशाला सांगू. मला अनेक जण म्हणलेत की अरे तू सिगरेट पित नाही मग तू लेखक. हे मी माझ्या पहिल्या फिल्मच्या पहिल्या सेटच्या पहिल्या दिवशी ऐकलेलं वाक्य आहे, आणि तेव्हापासून मला म्हणजे क्लासिक माइंडनी सिनेमा लिहितात का हा मला कळलेला. नमस्कार. पुणे पॉडकास्टच्या ह्या आजच्या राऊंड टेबलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जे कोणी आपल्याला जॉईन झालेत, वेलकम. आपण आतापर्यंत ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस यांच्याशी गप्पा मारल्या, दिग्दर्शकांशी गप्पा मारल्या. आज आपण ज्यांच्यावर गप्पा मारणार आहोत खूप टॅलेंटेड लेखक आहेत, ज्यांनी 2019 मध्ये त्यांचे 5 अतिशय महत्वाचे चित्रपट येऊन गेले. एकतर आपण जेव्हा म्हणतो की आयडिया लाईक एनीवन कॅन स्टार्ट ऑफ, पण हे मला खूप जाणवतं कारण आपण सगळेच वी आर ऑल इन द क्रिएटिव्ह फील्ड. आय एम शुअर ॲज रायटर तुम्हाला सगळ्यांना सतत आयडियाज येतच असतात. पण असा कुठला मोमेंट असतो जेव्हा तुम्हाला लेखक म्हणून वाटतं की ही आयडिया आहे, ही आपण परस्यू करूयात? आणि मग डू यू गिव्ह इट टाइम की एका महिन्यानंतर, एका वर्षानंतर ती आयडिया राहिली तर त्याच्यात काहीतरी दम आहे असं तुम्हाला वाटतं? तो कुठला पॉइंट असतो जेव्हा तुम्हाला वाटतं की 1000 आयडियाज पैकी ह्या आयडियावर मला पुढे काम करायचंय? उपेंद्र, क्षितिज, मला असं फार वाटतं की आयडिया ही थोडं कडधान्यासारखी असते. आणि नॉर्मली मी तरी असं करतो की आयडिया सुचली की ती नॉर्मली भिजत टाकतो मी. सो ते जे काही मोड येतील ते आपोआप येतील. आणि जर तुम्हाला ती आयडियाच सांगते बेसिकली, त्यातल्या अजून गोष्टी सुचत जातात, तुम्ही त्या नोट करत जातात. आणि जर काही सुचत नसेल तर ती कुठेतरी बॅक बर्नरवर जाते आणि काहीतरी पॉसिबल की ते 5 वर्षांनी काहीतरी त्याला मोड येते. सो ते एक्झॅक्टली जेवढं तुम्हाला जास्त सुचत जातं तुम्ही लिहित जाता, आणि ऑटोमॅटिकली एक पॉइंट असा येतो की हा आता ही ऍक्टिव्हली आपण ही आयडिया परस्यू करूया आणि याच्यात पोटेन्शियल दिसतंय. हेच तू आता जे म्हणाला तेच परत सांग ना थोडंसं गर्लफ्रेंडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. म्हणजे आपण आत्ताच्या तुमच्या ज्या रिसेंट फिल्म्स आहेत त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे तू सांग ना जरा. आता ऍक्च्युअली गर्लफ्रेंडची आयडिया 2006-7-8च्या आसपास सुचली होती. कारण आणि त्याचा जर्म असा होता की एक पेपरात बातमी आली होती की आणि ती अशावरती होती की माणसं एकटी पडली आहेत आणि तरुण एकटे पडले आहेत. आणि त्यात एक असा किस्सा होता ज्यात, आणि तेव्हा फेसबुक खूप नवीन होतं, ऑर्कुट खूप जास्त होतं तेव्हा. आणि तेव्हा एका तरुणाने फेसबुकवर अकाउंट काढली होती आणि मल्टिपल अकाउंट काढली होती त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या नावाने. आणि हे दाखवायला की मला मित्र आहेत आणि मी एकटा नाहीये. आणि तो ऍक्च्युअली स्वतःच्या एका अकाउंटवरनं दुसऱ्या अकाउंटशी बोलायचा. आणि मग त्याच्यावरती सायकॅट्रिस्ट काय म्हणणं होतं वगैरे अशी ती बातमी होती. पण आय गेस ते कुठेतरी डोक्यात राहिलं होतं आणि त्याचं रूपांतर कधीतरी ते कन्वर्ट झालं. आणि मग ही आयडिया आली की अच्छा तो फेक अकाउंट उघड. मग ते कोणाचं असेल, मग ते गर्लफ्रेंडचं असेल, मग तो सिंगल आहे. आणि ते असं एकातनं दुसरी गोष्ट सुचत जाते. मग तो 14 फेब्रुवारी त्याचा वाढदिवस असतो, मग त्याची घरची, मग असं करत करत मग ऑटोमॅटिकली एक एक पायरी सुचत गेली. आणि तरी सुद्धा ते तेव्हा मी लिहून ठेवला होता आउटलाईन, आणि मग ती तसंच राहिलं. आणि ती ऍक्च्युअली मी हिंदीसाठी लिहिली होती की कोणाला तरी देऊया वगैरे असं. आणि मग ती ऑलमोस्ट म्हणजे मी विसरून गेलो होतो. आणि एका पॉइंटला अजून 2-3 स्क्रिप्ट होत्या ज्या होणार होत्या फिल्म मध्ये रूपांतर, आणि ते झालं नाही. आणि एका पॉइंटला तुम्ही तुमचा तो जुनी तिजोरी उघडता की अरे काय काय आयडियाज आहेत, काय वापरू शकतो. तसं त्यात मला ही सापडली आयडिया, ज्यात फक्त आउटलाईन होती. आणि मग मी ती रणजितला तशीच्या तशी पाठवली आणि विचारलं की असं ह्याचं काही होऊ शकतं का मराठीत? आणि तो म्हणला ऑफकोर्स होऊ शकतं. आणि मग मी त्या हिंदीचं पूर्णपणे मराठी रूपांतर केलं. मग तेव्हा ऍक्टिव्हली परस्यू करून ते सगळं लिहिलं. अच्छा धर्मगिरी, तुझा कारण तुझी फिल्म जी होती ती अगदी नॉन ट्रेडिशनल, एका थोडासा तुम्ही जॉनर ब्रेक करायचा प्रयत्न केलात, नॅरेटिव्ह ब्रेक करायचा प्रयत्न केलात. तर त्याची सुरुवात कुठून झाली? ते 2009 साली बावधन म्हणजे मी जस्ट मागचं जे सबर्ब
धन नावाचं, की जे अजून पुणे महानगरपालिकेच्या ह्याच्यात आलेलं नाही. तर तिकडे सनी लिओन ही जेव्हा पॉर्नस्टार म्हणूनच प्रसिद्ध होती त्या काळामध्ये, कारण की ती बिग बॉस मध्ये ऍज पॉर्नस्टार म्हणून आलेली होती, त्या काळामध्ये तिला तिकडे ऍज अ चीफ गेस्ट म्हणून दहीहंडीला बोलवलं होतं. तर तेव्हा ते सगळं म्हणजे तेव्हा ती ती गोष्ट एक होती डोक्यामध्ये, की हे काहीतरी जसं उपेंद्रनी आता सांगितलं तसं, की आपण कुठेतरी पेपरात वाचतो आणि असं तसं. तर मी हे पेपरात पण वाचलं होतं. मी तिथे अगदीच जवळ राहत असल्यामुळे मला काही बातम्या अशा कोपऱ्यावर बोलल्या जातात त्यातनं पण कळत होत्या, की इथपर्यंत गर्दी होती, तिथपर्यंत गर्दी होती वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर असंही कळलं, की असं काही झालंच नाही, ती आलीच नाही वगैरे वगैरे, अशा पण रुमर्स होत्या म्हणजे खूप साऱ्या. पण ती आली होती म्हणजे, कारण मी त्यानंतर त्या ज्यांनी तिला बोलवलं होतं त्याला जाऊन भेटलेलो. तर त्यानंतर मग मी जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स करायला घेतला तेव्हा ते आय मीन जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ते सुरुवातीलाच असं वाटलं होतं, की ह्याचं काहीतरी होऊ शकतं सिनेमा ह्याच्यामध्ये. आणि टू ऍक्च्युली आन्सर युअर क्वेश्चन, की ती आयडिया असते तर त्याच्यावर फिल्म व्हावी असं का आपल्याला वाटतं वगैरे वगैरे. तर ते खूप वेळेला तेव्हा सिनेमा म्हणजे काय असं जे आपल्याला कळलेलं असतं त्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि तेव्हा माझ्या डोक्यात मला सिनेमा तेव्हा एवढाच कळत होता, की जे नाटकात मांडता येऊ शकत नाही, आणि नाटकात मांडता येऊ शकत नाही म्हणजे काय तर मोठं, एवढंच मला माहिती होतं तेव्हा. म्हणजे मला खूपच कमी कळत होतं की सो समथिंग लार्जर दॅन लाईफ जे नाटकामध्ये मांडता येऊ शकत नाही ते आपण सिनेमात दाखवू शकतो, कारण की आपण लॉंगला जाऊ शकतो वगैरे वगैरे, एवढंच माहिती होतं. सो हा जो इव्हेंट होता तर तो इव्हेंट दाखवायचा कसा, कारण की ते खूप मोठं आहे सगळं. तर म्हणून मग त्याचा सिनेमा, एवढंच कारण होतं. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. पण ती फिल्म ऑलमोस्ट होईपर्यंत जवळपास मध्ये 6 वर्ष गेली. या 6 वर्षामध्ये सगळ्याच संकल्पना, सगळंच बदलत गेलं सिनेमाविषयीचं. इनफॅक्ट असं लक्षात आलं, की हे असं काहीतरी घडतंय आणि एक असा खूप मोठा इव्हेंट आहे, लोक जमली आहेत वगैरे असं दाखवण्याच्या ऐवजी खरं तर सिनेमा खूप पर्सनल गोष्ट पर्सनलीच एकाकडनं एकालाच सांगण्याच्यासाठी असतो, म्हणजे असं लक्षात आलं. इनफॅक्ट थिएटर हे खरं तर जास्ती असं आहे, की जे एका वेळेला ओपनली खूप लोकांना ऍड्रेस करणारं काहीतरी, किंवा थोडंसं ज्याला आपण स्पीच वाईज आपण ते उद्धृत करून सगळ्या गोष्टी बोलून दाखवून द अटेम्प्ट इज टू ऍक्च्युली रीच आउट. व्हेरॅज सिनेमामध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे. सिनेमामध्ये ऑडियन्सला रीच आउट होण्याची इच्छा जास्तीत जास्त निर्माण करणं, आपण तिकडे जाण्यापेक्षा, असं काहीतरी नंतर ते लक्षात यायला लागलं. मग त्याचं ते हळूहळू बदलत पण गेलं. सो असं ते, पण ते 6 वर्ष असल्यामुळे मला आता त्याचं काही हेच लागत नाही, म्हणजे की कसं कारण त्याच्यात मध्ये आधी बऱ्याच फिल्म्स लिहिल्या मी. त्यानंतर काय 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 कोणाबरोबर कोणासाठी डायलॉग्स लिहित होतो, कोणासाठी त्यांच्या फिल्म्सवर काम करत होतो, त्यामुळे आयडिया सुचली. सो येस, सो बेसिकली जेव्हा आता मी बघतो तर आता मला इनफॅक्ट खूप छोट्याच गोष्टी सांगाव्याशा वाटतात. काहीतरी मोठा इव्हेंट झालाय म्हणून ते त्या पद्धतीने म्हणून त्याचा सिनेमा करायचा असं काही मला वाटत नाही. म्हणजे आणि नाही, तुझं म्हणाल तर क्षितिज धुरळाचं तर जर्नी वेगळी होती, म्हणजे ते ऍज अ मीडियम शिफ्ट पण ते थोडंसं होतं, केलं होतं. हो हो. बेसिकली असं म्हणजे मला तुझा पहिला जो प्रश्न तू विचारलास त्याचा धर्मकीर्ती आणि उपेंद्र या दोघांनी जे उत्तर दिलं तेच मला थोडंसं कंबाईन करावं असं वाटतं, की ते थोडं भिजत पण घालायला लागतं आणि त्यावेळेची तुमची सिनेमाची जी संकल्पना असते त्यानुसार तुम्ही ते हळूहळू इव्हॉल्व्ह होत जाता. पण त्यात मला माझ्या बाबतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा असा होता, की मला ती आयडिया किती प्रमाणात बेचैन करते हा माझा त्याचा मुद्दा होता. म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला आयडिया सतत सुचत असतात, की ही आयडिया आहे, मग अजून 2 दिवसांनी पेपरात बातमी वाचली, कुठेतरी काहीतरी पाहिलं, तर ह्या सगळ्या तुम्हाला सुचत असतात, जाणवत असतात. परंतु यातलं कुठलं असं मटेरियल आहे किंवा कुठली अशी गोष्ट आहे ज्याची तीव्रता तुम्हाला थोडीशी बेचैन करते, किंवा तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट याबद्दल मी आता एक्सप्रेस व्हायला पाहिजे किंवा याला मी रिस्पॉन्ड केलं पाहिजे. तर मला असं वाटतं कायम त्या कसोटीवर मी ते सबकॉन्शियसली होत गेलं. असं नाही ठरवून की या विषयावर आता सिनेमा बनवूया, असं नाही झालं. पण त्या काळाला त्यावेळेला रिस्पॉन्ड होण्यासारखं काय आहे आपल्या जगण्यातनं, तर त्याच्याबद्दल तो विचार होत गेला. जसं धुरळाच्या बाबतीत होतं की जेव्हा नाटक केलं होतं
तेव्हा ते एंटायरली ब्लॅक कॉमेडी होतं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच जसा ड्रामा आहे तसा काहीच नव्हता. पण 2012ला केलेलं नाटक 8 वर्षानंतर 2020ला आम्ही रिवाईव्ह केलं सिनेमाच्या रूपात. तोपर्यंत माझी पण पॉलिटिक्स बद्दलची समज पूर्णपणे बदलली होती. कारण तेव्हा मला असं वाटायचं की नेते असेच असतात, माणसं अशी असतात, कार्यकर्ते असेच असतात. कारण तो एक प्रकारे सिनेमाचा प्रभाव होता, आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव होता. पण जसं जसं त्या प्रभावातनं बाहेर जात गेलो तसं तसं खरं काय काय असू शकतं हे कळायला लागलं. एक. आणि दुसरं, माणसं त्यांच्या गुणदोषांसकट माणसं असतात हा एक महत्वाचा मुद्दा मला हळूहळू अंडरस्टँड करता आला, जो आधीच्या माझ्या लिखाणात कुठे नव्हता. म्हणजे मला पूर्वी माझे सिनेमे पूर्वी असे असायचे की सगळे छान आहेत, कदाचित परिस्थिती वाईट आहे म्हणून ते असे वागतात आणि मग ते सगळे एकत्र येतात. असं आहे की त्या 8 वर्षामध्ये पॉलिटिक्स जे जे बदलत होतं, ज्या ज्या गोष्टी बदलत होत्या, आणि सतत ना कधीतरी एक बातमी किंवा गोष्ट पॉपअप व्हायची की काका आणि पुतणे एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेत, घरामध्ये जावई आणि सुनेमध्ये काहीतरी भांडण झालंय. आणि ना मी बघत होतो की पुण्याच्या आसपास ना खूप पॉवर सेंटर्स तयार होत होती, छोटी छोटी, आणि प्रत्येकाला त्या पॉवर सेंटरचा एक काहीतरी महत्वाचा भाग व्हायचं होतं. मग ती गावातली कृषी उत्पन्न बाजार समिती असो, साखर कारखाना असो, महिला बचत गट असो, रेसलिंगचे आखाडे असो, जे नंतर इव्हेंच्युअली बऱ्याच लोकांनी त्यांची एक फौज तयार करायला वापरले. सो हे सगळे डायनामिक्स जे होत होते ते एका कथावस्तू भोवती हळूहळू डोक्यामध्ये सबकॉन्शियसली येत होते की एकाच घरात 7ही माणसं एकमेकांच्या ऑपोजिट उभी राहिली तर काय होऊ शकेल. हे जे एक बीज डोक्यामध्ये होतं हे सतत पॉपअप होत होतं आणि त्याला गोष्टी ऍड होत होत्या. आणि मग मी म्हटलं तसं माणसांचे स्वभाव किंवा माणसांचं वागणं हे त्यांच्या माणूसपणाच्या सगळ्यात खालच्या पातळीपर्यंत नेता येईल का आपल्याला रायटर म्हणून, हा माझा त्याच्यातला टास्क होता. कारण मी ते कधी केलं नव्हतं. मी बऱ्यापैकी गुडी छान एकमेकांची नीट वागणारी लोक, पटकन अपोलॉजेटिक होणारी लोक, असे माझ्या आतापर्यंतच्या सिनेमामध्ये होते. आणि या सिनेमात एक्झॅक्टली ती तशी नाहीये. म्हणजे अलका कुबल यांनी जे पात्र केले ते त्या म्हणलं मी माझ्या 3.25 फिल्म मध्ये हे कधीच केलं नाही जे मी या फिल्म मध्ये केले. इथपर्यंत मी घसरली, म्हणजे त्यांना ते घसरणं वाटत होतं. तर मला असं वाटतं की ती नैतिक अनैतिकची जी आपली एक मोरॅलिटी आहे, संकल्पना आहे, मला त्याला कुठेतरी चॅलेंज करावं असं वाटत होतं. ते किती प्रमाणात झालं नाही झालं मला माहित नाही, पण ते मी करायला धजावलो ते या सिनेमामुळे. म्हणून मला असं वाटतं की तो जर्नी या सिनेमाच्या निमित्ताने झाला, त्यामुळे माझ्यासाठी तो महत्वाचा आहे किंवा स्पेशल आहे. आणि दुसरं असं की ते बीज जे आहे ना, मला असं वाटतं की ते तुम्हाला जास्तीत जास्त त्रास देणं हा त्यातला एक भाग आहे, बेचैन करणं. आणि दुसरं मला असं वाटतं चांगली गोष्ट ती आहे जी तुमच्यातनं गेल्यानंतर तुम्हाला ती रिप्लेस नाही करता येत. ती तुमच्यातनं गेली की ती निघून जाते, म्हणजे तो पार्ट तुमच्यातनं रिकामा होऊन जातो. तर मी ते माझ्या बऱ्याच कामांच्या बाबतीत अनुभवलं की मला परत ते नाही करता आलं किंवा ते नाही करायचं मला, ते एकदा गेलं ते गेलं. तर ती सुद्धा एक फार इंटरेस्टिंग माझ्या बाबतीत प्रोसेस किंवा क्वालिटी आहे की ते जे जातं ते तसं तसं परत आणता नाही, काहीतरी रिकाम पण देऊन जातं. तर ते रिकाम पण मला फार छान वाटतं त्या कथेचं. अभिजित, गणेश दोघांपैकी कोणी, आणि बायोपिक हा एक वेगळाच स्टार्ट होता, म्हणजे बायोपिक हा एक वेगळाच झोन होता. तुम्ही दोघांनी आधी लिहिलेलं आहे, पण बायोपिक अप्रोच करणं हे भारतासारख्या देशात त्याला एक वेगळंच काय म्हणतो आपण, पॉइझन शॅलेस आपण ज्याला म्हणतो, थोडंसं ते आहे की कोणाच्या भावना दुखवल्या नाही दुखवल्या, हा एक खूप मोठा मुद्दा होतो. तर तुम्ही बायोपिक हा प्रकार का अप्रोच करावंसं वाटलं, कसा केलात? अभिजित, इफ यू कॅन स्टार्ट. सो व्हेरी क्विकली, मी हे आधी पण म्हटलेलं आहे की मला अराउंड 99-2000 त्याच वेळेला जेव्हा मी कॉलेजमध्ये जायला लागलेलो आणि त्यावेळेला माझ्या आईला असा संशय आला की मला काही व्यसनं लागतात, दारू वगैरे कधीतरी आला असेल चुकून वाचते. सो तिने मला त्यावेळेला सांगितलेलं की त्यावेळेला बरंचसं डिस्कशन दारूच्या अराउंड सेंटर व्हायचं की काही जगातले सगळे जे प्रॉब्लेम्स होते ते दारूमुळे असायचे त्यावेळेला. एक दिवशी बोलता बोलता बोलून घेतला, माहितीये, एवढा सुंदर देखणा नट काशीनाथ घाणेकर नावाचा शेवटी दारू पिऊन गेला. सो तिने मला तो एक इन्सिडेंट सांगितला माझ्या आईने की एका नाटकात जाऊन दुसऱ्या नाटकाचे डायलॉग्स बोलला आणि तो इन्सिडेंट माझ्या डोक्यात राहिला. आणि एक 5-6 वर्षापूर्वी जेव्हा मी एक विषय शोधत होतो, फिल्म पहिल्यांदा डिरेक्ट करायची होती, सो त्याच वेळेला ठरवलेलं की करायची तर मोठीच करायची फिल्म. आणि बिकॉज दॅट इज द काइंड ऑफ सिनेमा जो मला स्वतःला बघायला आवडतो. दॅट इज नॉट टू से की मला स्मॉल इंटिमेट फिल्म आवडत नाही, पण जर बनवायचं असेल तर मला ते एक जग बनवायला आवडेल. आय वॉन्टेड टू डू ऑल दॅट. सो तो इन्सिडेंट मला आठवला आणि मला वाटलं की हा काही इंटरेस्टिंग सीन होईल की जो माणूस एका नाटकात जाऊन दुसऱ्या नाटकाचे डायलॉग्स बोलतो त्या माणसाबरोबर काय झालं असेल. आणि तिकडनं ती एक बॅकवर्ड जर्नी सुरू झाली. 3 वर्ष लागले मला हा सिनेमा लिहायला, कारण त्याच्यात खूप रिसर्च इन्व्हॉल्ड होता.
आणि कदाचित फार लवकर पण संपली असती ही लिहून फिल्म, पण एक मला तसं काय वाटलं की विच इज अ प्रिन्सिपल आय एम फॉलोइंग फॉर मोस्ट ऑफ माय फिल्म्स दॅट आय एम रायटिंग, की का एक सिनेमा जर एक बायोपिक असेल, कॅन इट बी बिगर दॅन द पर्सन? कॅन अ बायोपिक बी बिगर दॅन अ पर्सन? कॅन इट ऑल्सो टॉक अबाउट द वर्ल्ड दॅट पर्सन हॅज इनहॅबिटेड? की म्हणजे नुसतं काशीनाथ घाणेकरची स्वतःची स्टोरी नसून काय ती मराठी थिएटरची जर्नी असू शकते का? की कसं मराठी थिएटरमध्ये मराठी यूथ जात नव्हता, मग कसं अश्रूंची झाली फुलेमध्ये यूथ आला, मग कसं त्याचं एक एक्स्ट्रॅपोलेशन झालं, म्हणजे एक काय म्हणू त्याला आपण, कमर्शियल लेवलला ते कसं मोठं झालं, मग रायव्हलरीज कशा होत्या. सो ह्या सगळ्या गोष्टीचा एक, जेव्हा आय स्टार्टेड रिसर्चिंग इन ऑल दीज थिंग्स, काही काही गोष्टी मला फिक्शनलाइज करायला लागल्या, बट मोस्ट ऑफ इट वॉज प्रिटी जेन्युइन आणि ऑथेंटिक. सो आय थॉट की इट्स व्हेरी अम्बिशियस की एक मराठी थिएटरची गोष्ट, नुसती काशीनाथ घाणेकरची गोष्ट न सांगता. आणि म्हणून मग हा सिनेमा लिहायला घेतला. कमिंग टू अ सेकंड पॉईंट, सुरू ऑफकोर्स ह्याच्यात हे होतच की लोक दुखावली जाणार, आणि माझ्या मते लोक दुखावली जातातच, आणि त्याच्यात तुम्ही म्हणजे सगळं चांगलं दाखवलं तरी लोक दुखावली जातात. सो मग दुखवूयाच ना आपण त्यांना, कारण आपण वी आर नॉट हिअर टू मेक पीपल कम्फर्टेबल, वी आर हिअर टू मेक पीपल अनकम्फर्टेबल. जर मला लोकांना कम्फर्टेबल करायचं असेल तर मी त्यांना चॉकलेट विकेन ना, मी स्टोरीज कशाला सांगेन. जर मला लोकांना फक्त आरसा दाखवायचा असेल की तुम्ही असे आहात, ठीक आहे, कदाचित चांगला असेल, कदाचित वाईट असेल, पण ऍज अ रायटर, ऍज अन आर्टिस्ट, इफ आय एम एबल टू शो देम की जग नुसतं कसं आहे असं नाही, पण कसं असू शकतं, सो ही जर मी एक संकल्पना करू शकतो, मी कसं वर्ल्ड क्रिएट करू शकतो त्यांच्यासाठी, देन आय थिंक आय एम बिंग ट्रू ऍज अन आर्टिस्ट. सो फॉर्च्युनेटली काशीनाथ घाणेकरांची फॅमिली जी होती, दॅट वॉज कम्प्लिटली, दे सपोर्टेड मी. तुम्हाला माहिती आहे काशीनाथ घाणेकर मी काय काय दाखवलं, बायकांच्या कुठेतरी चिमटा काढल्यापासनं, दारूपासनं, श्रीराम लागूंबरोबर केलेली लफड्यांपासून सगळं दाखवलं मी त्यांना. आणि हे लिहायला जातं, ठीक आहे, म्हणजे यू आर अम्बिशियस ऍज अ रायटर, पण जर त्या फॅमिलीचं बॅकिंग नसतं तर कदाचित मी हे सगळं दाखवू शकलो नसतो. आणि ह्याच्यात शेवटचं, जस्ट टू आन्सर कम्प्लीट द पॉइंट, ह्याच्यात सर्वात मोठा भाग आहे मराठी ऑडियन्सचा. मला वाटतं मराठी ऑडियन्स इज द बेस्ट ऑडियन्स इन द वर्ल्ड, ऍटलिस्ट इन आवर कंट्री. कारण इतक्या लिटरेचरवर वाढलेला, इतके चांगला सुसंस्कृत आहे, हू ऍक्सेप्ट्स सर्टन थिंग्स, हू ऍक्सेप्ट्स की त्यांचा जो मेन कॅरेक्टर आहे तो असा असू शकतो, पण तरी तो, जसं क्षितिज म्हणाला की तो एक माणूस म्हणून काय, त्याच्या सगळ्या गुणदोषांसकट आपण ऍक्सेप्ट करू शकतो. हे हिंदीमध्ये नाही होत. हिंदीमध्ये तुम्हाला दाखवायला लागतं की तो तर टेररिस्ट नव्हताच, त्याच्याकडनं तर चूक झाली होती, तो तर बिचारा विक्टिम होता. हे तुम्हाला करायला लागतं हिंदीमध्ये, कारण त्या हिंदीमधल्या त्या ऑडियन्सची गरज आहे. ते ऍक्सेप्ट नाही करणार तुमचा हिरो जर तुम्ही त्याला ब्लॅक किंवा डार्क दाखवला. मराठीमध्ये मी करू शकलो. अगेन, क्रेडिट डझंट गो टू मी, क्रेडिट गोज टू द ऑडियन्स. थँक्यू. मला तू मुळात जो पहिला प्रश्न विचारलास की त्याच्यात कुठून कसं सुचतं आणि ते भिजत राहतं का डोक्यामध्ये वगैरे, ह्याच्यामध्ये मला वाटतं थोडंसं तुम्ही कुठल्या माध्यमात काम करता, आणि ते आता सिनेमामध्ये आता बरेच वर्ष त्याचा प्रोसेस चालू असतो, आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये थोडाफार बदल आपल्यातही होत असतो. आणि जसं या सगळ्यांनी सांगितलं की किती वर्ष चाललेला तो प्रोसेस आहे, आणि त्याच्यामुळे थोडेसे फरक पडत राहतात. त्यामुळे आयडियाज, एकावर तुम्ही काम करत असताना वेगळ्या आयडियाज त्याच्यामध्ये येण्याची शक्यता असते वगैरे. या उलट मी साधारणपणे बेसिकली सुरुवात केली ती शॉर्ट स्टोरी याच्यापासून, क्रिएटिव्ह रायटिंगला. त्यामुळे तिथे कसं असतं की तुम्हाला एखादी कल्पना सुचणं किंवा एखादं वाक्य, एखादी असं जे असतं त्याच्यातून ते सुरू होतं, आणि मग ते काही वेळा तुम्ही लिहित जाता, आणि मग ते काही वेळा थांबलं तर थांबतं, मग त्याच्यामध्ये ते तुम्ही सोडून देता, किंवा असं वेगवेगळ्या पद्धतीने अप्रोच होऊ शकतो. वेळात सिनेमाला तुम्हाला तो एक सिनेमा अधिक घटना ओरिएंटेड असतात, त्याचा कॅनव्हास अधिक मोठा असतो, सगळं वेगळाच प्रकार असतो. त्यातून भाईच्या पर्टिक्युलरली बाबतीत बोलायचं तर तो तर म्हणजे आपला एक तर सगळ्यांच्या फार जिव्हाळ्याचा विषय पुल असल्यामुळे, आणि त्या मोठा प्रचंड कॅनव्हास, आणि त्याच्यामध्ये मुळात भाईला सुरुवात झाली ती, अर्थात ती माझी कल्पना नव्हती, ती महेश मांजरेकरांची मुळात त्यांच्या डोक्यात होता काय करायचं. पण आम्ही जेव्हा त्याच्यावरती डिस्कस करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूपच आस्पेक्ट्स आहेत. म्हणजे त्याच्यात माणसं जर आपण नुसतं बघितलं की पुलांच्या आयुष्यात कोण कोण माणसं येऊन गेली, तरी सुद्धा तो प्रचंड प्रमाणात ते आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामं केलेली आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये असं आहे की त्यांचं ते ओव्हरलॅपिंग सुद्धा नाही बरंचसं. म्हणजे ते जेव्हा सिनेमात होते तेव्हा ते नाटकं त्यांची पॉप्युलर नव्हती, जेव्हा म्हणजे असं सेगमेंट वाईज आहे. टीव्हीचा एक काळ आहे, असे सगळे वेगवेगळ्या काळांमध्ये पुन्हा ते विभागलेलं आहे. असे अनेक वेगवेगळे पैलू त्यांच्या ह्याच्यात आहेत, आणि ते मल्टीफॅसेटेड होत, सगळ्याच गोष्टी त्यांनी केल्या.
आता याच्यामध्ये असं झालं आमचं की करायचं पुलांवरती, मग ते कुठले त्याच्यामध्ये काय फोकस पाहिजे त्याच्यावरती, आणि तो मला वाटतं त्याच्यातला भाईमधला क्रुशियल आस्पेक्ट आहे की कुठल्या पॉइंट घेऊन तुम्ही त्याच्याकडे बघता, आणि प्रेक्षकांनी सुद्धा बघताना ते कुठल्या अँगलनी बघायला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये भाई आहेत ऑलरेडी, त्यामुळे प्रत्येक जण आपल्या डोक्यामधला सिनेमा एक ऑलरेडी त्यांच्या डोक्यात चालूच असतो की ते कशा पद्धतीने करायला हवं. हा मला वाटतं थोडासा एक सगळ्याच बायोपिक्सचा इश्यू असतो की लोक जर जेवढे ती व्यक्ती पॉप्युलर असेल किंवा ती जेवढी प्रिय असेल सगळ्या लोकांना, तेवढं त्याचा जो प्रेक्षक असतो त्यांनी एक मनामध्ये त्याच्या एक कल्पना केलेली असते की ते अशा पद्धतीने ते हँडल व्हायला पाहिजे. भाई मधला फोकस 2 होते त्याच्यामध्ये. एक म्हणजे त्याच्यामधला अर्थात सुनीताबाई आणि भाई यांच्यामधलं जी रिलेशनशिप आहे हा त्याच्यातला एक फोकस होता, आणि दुसरा म्हणजे त्यांनी हँडल केलेल्या अनेक गोष्टी, म्हणजे त्यांनी ज्या क्षेत्रांमध्ये कामं केली ह्या हे 2 अँगल्स धरून आम्ही पुन्हा त्याच्याकडे सुरुवातीला गेलो. आपल्या लोकांच्या मनामध्ये जे भाई आहेत मूळ ते पुस्तकांमधून आलेले, नाटकांमधून आलेले असे सगळे आहेत. त्यामुळे जेव्हा पहिला भाग बघितला तेव्हा लोकांना थोडं असं वाटलं की त्यांचा जो याचा भाग आहे तो त्याच्यामध्ये आलेला नाही, तर तो क्रोनॉलॉजिकली असल्यावर तो कसा येणार. त्यामुळे जेव्हा आपण त्याचा विचार जेव्हा फिल्मचा करतो तेव्हा आपण, मला वाटतं त्याचं नावही त्याच्यासाठी भाई व्यक्तिकावल्ली पूर्वार्ध आणि भाई व्यक्तिकावल्ली उत्तरार्ध असं त्यांची नावच दिलेली आहेत. म्हणजे ते भाग 1 आणि भाग 2 नाही, ते पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहेत. म्हणजे तुम्ही तो एंटायर हे बघितल्याशिवाय तो तुम्हाला पूर्णपणे ग्रास होणार नाही त्याच्यामध्ये काय म्हणायचा प्रयत्न केला. तर त्याच्यामुळे मला वाटतं की त्याचा एका परीने त्याचा फायदा आहे, एका परीने त्याचा काही प्रमाणात तोटा आहे. अशा पद्धतीने त्याचं हे झालं. मला असं वाटलं की त्याचा लार्जली आम्ही त्याच्यात जे करायला सुरुवात केली होती, म्हणजे आम्हाला ज्या अँगलने आम्ही त्याच्याकडे बघत होतो किंवा त्याच्यामध्ये आम्हाला जे दाखवणं आम्हाला अपेक्षित होतं, लोकांना काय त्याच्यामधून हे करायचं असतं हा वेगळाच एक मुद्दा असतो आणि ते स्वतंत्रपणे त्याचे प्रेक्षक त्याच्याकडे बघतात. पण मला वाटतं आम्ही ज्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघत होतो तो मला वाटलं की तो लार्जली त्याच्यातला डिरेक्टोरियल पॉइंट ऑफ व्ह्यू आणि रायटिंगचा पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या दृष्टीने माझ्या मते ते यशस्वी झालं बऱ्यापैकी. आणि आता सुद्धा म्हणेन की कोणी ते बघितले तरी सुद्धा ते दोन्ही एकत्र बघून मग त्याच्याबद्दल एक ते हे करावे, म्हणजे ते दोन्ही बघितल्याशिवाय तुम्ही त्याच्याकडे पूर्ण सिनेमा असं बघितला जाणार नाही त्याच्याशिवाय. राईट. नाही, मग आय थिंक तेच एक खूप चांगलं म्हणजे टेकअवे मला याच्यातनं एक खूप चांगला वाटला की मोठी माणसं किंवा मोठी व्यक्ती जेव्हा कुठली असते तेव्हा आपण ऑलरेडी आपल्या डोक्यात एक करून ठेवलेली असते त्या व्यक्तीबद्दलची इमेज. मला पर्सनली भाई खूप हे झाली, कारण मी एकदाच आयुष्यात माझं सुदैव होतं की मी त्यांना भेटू शकलो एकदाच त्यांच्या भांडार गरोडच्या घरी. बोरं खाल्ली होती त्यांच्या घरी मी, तर म्हणून मला एक वेगळं असं एक फझी फिलिंग आलं होतं तो पिक्चर बघताना. पण लिखाणाची प्रोसेसच्यावर आपण जरा हे जाऊयात, की त्याचा एक रोमॅन्टिसिझम आहे लिखाणाच्या प्रोसेस बद्दल जो नाटकांमधून सिनेमांमधून येतो, की लेखक म्हणजे असा रात्री काम करणार, मग तो असा शायर असणार आणि वाढलेले केस आणि दाढी वाढली आणि हृदय तुटलंय कुठेतरी. खूप रोमॅन्स आहे लेखकाच्या. कॉफीचा मग पाहिजे हातात, तो ऑरा खूप आहे. पण माझा अनुभव ज्या लेखकांना मी पाहिलाय तो असा आहे की ते ऍक्च्युली खूप डिसिप्लिन्ड असतात सगळे, असा माझा अनुभव आहे. तर तुमच्यापैकी कोणालाही जर त्याच्याबद्दल बोलायचं असेल की ऍक्च्युली डिसिप्लिन्ड आहात, ऍक्च्युली त्यातलं किती रोमॅन्टिसिझम आहे, किती डिसिप्लिन आहे, प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. पण मला आवडेल ते तुमची प्रोसेस, तुमचा लिखाणाची स्टाईल, डिसिप्लिन ह्याच्याबद्दल जाणून घ्या. एनिवन, कोणी सुरू करा. बेसिकली तू म्हणलास ना रोमॅन्टिसिझम, तर मी हे सगळं ऑब्व्हियसली आपण सगळं फिल्म मध्ये बघत असतो. माझा जेव्हा सुरुवातीचा काळ होता पोस्ट मुंबई मेरी जान, तर तेव्हा सीसीडी वगैरे खूप आलं होतं आणि मी कॉफी प्यायला मध्ये 1-2दा गेलो तेव्हा कळलं की बरेच लोक लॅपटॉप घेऊन बसतात तिकडे, आणि म्हटलं अरे किती रोमॅन्टिक आयडिया की आपण कॉफी शॉप मध्ये जाऊन लॅपटॉप घेऊन बसूया. म्हटलं एक दिवस आपण करूया. आणि मी जाऊन बसलो आणि माझं काहीही काम झालं नाही. आणि तेव्हा मला कळलं की हे मिथ्या आहे, असं काही होत नसतं. आपण एका जागी बसून काम केलं पाहिजे, जसं तू म्हणलास डिसिप्लिनने, त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. ऑब्व्हियसली माझ्या बद्दल बोलायचं, मी स्ट्राईव्ह करतो की मी रोज काहीतरी लिहीन, रोज एक्स नंबर ऑफ आवर्स मी
लॅपटॉप समोर किंवा व्हॉटएव्हर लिखाणाच्या संदर्भात काहीतरी मी घालवीन, पण तो डिसिप्लिन असल्याशिवाय मला नाही वाटत तुम्ही नियमितपणे काम करू शकता. ऑब्व्हियसली जेव्हा डेडलाईन्स असतात तेव्हा ऑटोमॅटिकली तो डिसिप्लिन येतो आणि ऑटोमॅटिकली तुम्ही बसून टपाटप काम करता आणि ते देता. पण जरी तुम्ही स्वतःसाठी लिहित असाल, स्पेक स्क्रिप्ट आपण ज्याला म्हणतो, तसं जरी लिखाण चालू असेल तरी एक काहीतरी रुटीन असलं पाहिजे, कारण दिस इज अवर जॉब. पहिल्यांदा हे मान्य केलं पाहिजे की हा आपला व्यवसाय आहे काही झालं तरी. त्यामुळे ऑफिस सारखीच कुठल्याही पद्धतीची शिस्त जी कस्टमाइज असू शकते, तुमच्या टायमिंग वेगवेगळे असू शकतात, पण एक काहीतरी त्याला एक सुसंगती आणि एक वेळापत्रक पाहिजे ज्याने डेफिनेटली फायदा होतो आणि त्यांनी एक शिस्त येते आणि डेफिनेटली तुमचं आउटपुट वाढतं आणि नक्कीच म्हणजे ते खूप मस्त आहे. हा बोलू क्षितेश. मला एक असं वाटतं की सगळ्यात पहिले म्हणजे मी एक नॉर्म याच्यात धुडकावलाय, तो म्हणजे मी सिगरेट पित नाही. आणि त्याच्यात मला अनेक जण म्हणलेत की अरे तू सिगरेट पित नाही मग तू लेखक. हे मी माझ्या पहिल्या फिल्मच्या पहिल्या सेटच्या पहिल्या दिवशी ऐकलेलं वाक्य आहे आणि तेव्हापासून मला म्हणजे क्लासिक माइंडनी सिनेमा लिहितात का हा मला पडलेला प्रश्न तेव्हापासून. पण एक असं लेखकाबद्दल तू म्हणलास नाही गैरसमज असतात की तो एक फाटकी शबनम झोळी, मग तो काहीतरी लोकांकडे पैसे मागतो वगैरे, ही एक एंटिटी तयार झाली रायटरची. तर मला हे एवढंच सांगायला आवडेल याच्यामध्ये की जेव्हा केव्हा मी काम करायला सुरुवात केली किंवा आता करतोय, तर त्याच्यात लोकांनी लेखकाचे जे स्टिरियोटाइप्स तयार केले होते की डेडलाईन न पाळणारा, त्याला पैसे कधीच मिळत नाहीत, मग तो बिचारा कायम मागे असतो, मग तो वेळेवर कधीच काम करत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फक्त प्रामाणिकपणे आणि मेहनतीने आपलं काम करून कशा पुसता येतील याचा मी दरवेळेला काम करताना विचार केला. आणि जसं उपेंद्र म्हणलं तसं की मग त्या डेडलाईन पाळणं असो, ज्या डेडलाईनच्या दिवशी आपण ड्राफ्ट कमिट केलाय त्या दिवशी तो देणं असो. दुसरी गोष्ट कोलॅबोरेशन या गोष्टीला प्रचंड महत्व देणं, हा मला असं वाटतं खूप महत्वाचा भाग आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की इतर माध्यमात चांगलं काम करणारे लेखक चित्रपट नाही चांगला लिहू शकत किंवा त्यांचा चित्रपट चांगला होत नाही. याचं कारण असं की त्यांचा दुसऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हवर बऱ्याच वेळेला विश्वास नसतो. आणि मला चित्रपट लिहिताना खूप महत्वाची गोष्ट अशी जाणवते की ज्याला आपण म्हणतो की रायटिंग इज रिरायटिंग. तुम्ही परत परत जे लिहाल, जास्तीत जास्त वेगवेगळ्या विचारांनी ते लिहाल, तेवढं ते इंटरेस्टिंग होत जाईल. म्हणजे ती सुरुवात अत्यंत प्रायव्हेट असते, तुमचा पहिला ड्राफ्ट हा अत्यंत प्रायव्हेट असतो आणि त्यानंतर त्याला एक एक गोष्ट येत जाते. आणि मला असं वाटतं तुमच्याकडे तो अधिकार असतो की त्यातलं काय घ्यावं काय न घ्यावं आणि ते आणखीन समृद्ध बनवावं. तर मला असं वाटतं की तो एक फार फार रंजक किंवा फार गमतीशीर प्रोसेस आहे त्या लिखाणातली. त्याच्यात शिस्त पाहिजे असं मला वाटतं. त्यात एक मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं त्यात प्रायव्हसी पाहिजे. म्हणजे आता खूप जण असं करतात की मध्यंतर असं लिहिलेलं असताना लोक स्क्रीनशॉट काढून इन्स्टावर टाकतात की इंटरवल डन, पण सेकंड हाफ कधीच पूर्ण होत नाही. म्हणजे मी असे अनेक जण पाहिलेत की इंटरवल झालाय. तर मला असं वाटतं आता ते पण आपल्या समोरच एक चॅलेंज आहे की चायला ते आधी पूर्ण होऊ दे, ते पूर्ण त्या टप्प्यापर्यंत पोहोचू दे, मग ते अनाऊन्स करा, नाही तर लोकांना सांगा. पण आता मी लिहितोय हे सांगायची घाई पण खूप तयार झाली. तर ती पण त्या प्रोसेसला बऱ्याच वेळेला मारक ठरते. कारण ना मी हे ऑब्झर्व केलंय की ती तुमची भूक मारून टाकते बऱ्याच वेळेला. एकदा तुम्ही ते अनाऊन्स केलं ना की मग तुम्ही म्हणता की हा आता तर माझं निम्म झालंय, आता बघीन. तर असं खूप 1-2 फिल्मला झालं की फर्स्ट हाफ लिहिला होता असं त्या काय म्हणतात त्याला हिट मध्ये होतो आणि मग एक 10-12 दिवस गेले त्याच्यात निघून की आपण एक फर्स्ट हाफ लिहिलाय. सो मला असं वाटतं डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवून प्रायव्हसीवर फोकस करून शांतपणे वन डे ॲट अ टाइम काम करणं आणि ती प्रायव्हेट प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर कोलॅबरेटिव्ह स्पिरिट मध्ये जाऊन युनिटसाठी, डिरेक्टरसाठी ऍज अ स्टोरी टेलर काम करणं हे मला फार महत्वाचं वाटतं. सगळ्यांची प्रोसेस अभिजित धर्मकीर, तुमची सगळ्यांची प्रोसेस सिमिलर आहे. माझा डिसिप्लिन मी सांगू? हो. हा, मी लहानपणापासून माझ्या वडिलांचं बघितलेलं आहे की ते अत्यंत डिसिप्लिन लिहायचे. कारण ते आमच्या शेजारी एक फ्लॅट होता जो ज्यातल्या आमच्या शेजारी बाई होत्या, त्या दिवसभर नसायचं कोणी फ्लॅटमध्ये, त्या कामावर जायच्या आणि उशिरा यायच्या. त्यामुळे बाबा सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:30-7 पर्यंत तिथे काम करत बसायचे सगळा वेळ. त्यांची खोली होती आणि ते झोपून लिहायचे, त्यामुळे आडवं पडून ते लिहित असायचे. आणि ते म्हणजे ऑफिस असल्यासारखं त्यांनी केलं. त्यामुळे मी लेखन हे ऑफिस असल्यासारखं केलेलं पाहिलेलं आहे अनेक वर्ष. आणि जेव्हा मी आर्किटेक्ट आहे म्हणजे बाय ट्रेनिंग, आणि मी केलेलं सुद्धा आर्किटेक्चर मध्ये आहे अनेक वर्ष काम. आणि त्यामुळे मला एकूण ऑफिसला जाणे वगैरे हा प्रकार माझा रेग्युलरली बऱ्यापैकी झालेला आहे. पण जेव्हा मी बऱ्याच वेळा असं होतं की घरामधून जेव्हा तुम्ही काम करायला लागता तेव्हा मग त्याला मग घरी बेशिस्त मग इकडे तिकडे फिरणे, वाचणे, कॉफी पिणे ह्याच्यामध्ये असा एक जनरल असा वेळ जाऊ शकतो.
तर त्याच्यामध्ये मला एक म्हणजे बाबांचं उदाहरण, दुसरं म्हणजे एक ऑन रायटिंग नावाचं एक पुस्तक आहे स्टीव्हन किंगचं. त्याच्यामध्ये त्यांनी एक त्याचा अनुभव लिहिण्याचा आणि डिसिप्लिन याच्याबद्दल लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की तुम्ही असं ठरवायला पाहिजे की अमुक इतक्या वाजता जाऊन बसायचं, तिथे सुचलं नाही सुचलं तरी सुद्धा टेबलवर जाऊन बसायचं, आणि त्याच्यामध्ये घरचे कपडे घालायचे नाहीत. कुठलाही तुम्ही तुमचा एक हा ठरवा की त्याप्रमाणे ते कपडे घालून तुम्ही जाऊन तिथे बसायचं ऑफिसला, आणि मग त्याच्यामधून तुमचा एकूण एक डिसिप्लिन तयार होत जातो. तर तसं मी जेव्हा हे करायला लागलो तेव्हा मी खोली सेटअप करून घेतली व्यवस्थित स्टडी ऑफिस सारखी, आणि मग रेग्युलरली मी सकाळी एक अमुक इतकी वेळ झाली की मी तिथे येऊन बसतो, आणि मग त्याच्यावर मी वेगवेगळ्या पद्धती, आता मी कधी शॉर्ट स्टोरीचं करत असेल किंवा आता मी एक फॉर एक्झाम्पल फिल्म हिस्ट्री बद्दलचं एक पुस्तक लिहितो. तर असं वेगवेगळ्या गोष्टी जरी करत असलं तरी त्याला तुम्हाला त्याचा 9 to 5 चा एक हा त्याचा तयार झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक थोडीफार प्रोग्रेस होतो. आता हे काही अगदी सगळ्या वेळेस तुमच्या क्रिएटिव्ह प्रोसेस सारखं मध्ये उपयोगी असतं असं नाही. काही वेळा आता मी असंही केलेलं आहे की मी काही वेळा सेलफोन्सवरती आर्टिकल्स इकडून तिकडे जाताना टॅक्सीमध्ये लिहिलेली आहेत वगैरे, अशा गोष्टी पण केल्या. काही वेळा कुठे सेट्सवर लिहिणं किंवा अशा पद्धतीचं पण करावं लागतं. पण एकूण एक तुमचं जर एक लेखक म्हणून तुम्ही जनरली रोजचं काम अशा पद्धतीने जर करत असाल तर त्याला अमुक एक डिसिप्लिन असावा असं मला वाटतं, आणि ते तुमच्या माइंडसेटसाठी ते उपयोगी पडेल. अभिजित धर्मगिरी, तुम्हाला काही ऍड करावंसं वाटतंय? नाही, मला अगदी असं वाटतं की ऍक्च्युली ह्या डिसिप्लिनचा प्रश्न म्हणजे आय थिंक की इट डज नॉट मॅटर, म्हणजे की तुम्ही डिसिप्लिन आहात नाही आहात, इट डज नॉट मॅटर. कारण की फायनली त्याचं रूपांतर एका गोष्टीमध्येच होणार आहे, जे फक्त सिनेमा किंवा बाकीच्या कला किंवा बाकीच्या इंडस्ट्रीज म्हणजे आणि ज्या इंडस्ट्रीच्या बाहेर ज्या गोष्टी ऑपरेट होतात त्याच्यापेक्षा काही फार वेगळं नाहीये. म्हणजे फायनली तुम्ही एका विशिष्ट आयडिओलॉजीलाच त्याचाच किंवा तिथेच तुम्ही साधं म्हणायचं झालं तर कुठली गोष्ट एन्जॉय केली पाहिजे अशा नावाची एक आयडिओलॉजी आहे. म्हणजे तुम्ही जर एन्जॉय करत नसाल इनफ तर तुमचं काहीतरी चुकतंय, किंवा उपभोग तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा पूर्णपणे घेत नसाल तर तुमचं काहीतरी चुकतंय. सो तुम्ही वेदर डिसिप्लिन्ड आहात किंवा तुम्ही इनडिसिप्लिन्ड आहात, तुम्ही उपभोग जर घेत नसाल तर तुम्ही चुकलेले आहात, आणि तुम्ही जर उपभोग घेत असाल तर तुम्ही इनडिसिप्लिन्ड आहात तरी ते ग्रेट आहे, तुम्ही इनडिसिप्लिन नसाल तरी पण ते ग्रेटच आहे. सो इट डज नॉट मॅटर. म्हणजे मला असं वाटतं की ह्या उपभोग घेण्याचं जे एक प्रेशर तयार झालेलं आहे, एन्जॉय करण्याचं जे प्रेशर तयार झालेलं आहे, ह्याला तोडणारी कुठली जर आयडिया असेल तर ती आयडिया त्याचा एक डिसिप्लिन आपोआप बरोबर घेऊनच येईल. आणि ती आयडिया जोपर्यंत सुचत नाही तोपर्यंत ते खरं सुचणं पण नाहीये. आणि मग डिसिप्लिन या शब्दाला म्हणजे इट्स जस्ट म्हणजे डिसिप्लिन ही खूप त्याच्या पुढे छोटी गोष्ट होते. म्हणजे तुम्ही काय करताय, कारण ती आयडिया एक नवीन चैतन्य घेऊन येते की जी, आणि ते मुळात चैतन्य हेच असतं की हे प्रस्थापित नॉर्म तोडण्याचंच ते चैतन्य असतं. सो मग ते त्या नॉर्म तोडण्याच्या चैतन्यातनं जो डिसिप्लिन जन्माला येईल तो कदाचित काहीतरी वेगळाच असेल. मला पण असं फार वाटत होतं, जसं धर्मकीर्ती म्हणतो की रायटिंग शुड बी एन्जॉयड, आणि मी पण जेव्हा आलो इकडे तर मला पण माझं रायटिंग एन्जॉय करायचंच होतं. पण नंतर मला माझे गुरु भेटले, अंजुम राजापल्ले, धर्मकीर्तीचे पण सगळ्यांचेच आपले आवडते गुरु आहेत. आणि मला म्हणजे आय एम सो फॉर्च्युनेट की 1 वर्ष मला लर्न अंडर हिम, आणि नंतर त्यांनी ते जे 1 वर्ष FTI मध्ये माझं जे गेलं त्याच्यात त्यांनी मला शिकवलं एक गोष्ट की देर इज नथिंग लाईक जिनियस, इफ देर इज एनिथिंग देर इज डिसिप्लिन. आणि खासकर आय एम शुअर हा शो बरेचसे यंग रायटर्स, एस्पायरिंग रायटर्स पण ऐकतायत. सो त्यांच्यासाठी हे मी आफ्टर रायटिंग अ फ्यू फिल्म्स आय वुड डेफिनेटली लाईक टू टेल देम की टू वेट फॉर एन इन्स्पिरेशन टू स्ट्राईक, की म्हणजे विजडम ट्रीच्या खालती बसलाय आणि एक दिवशी एक आयडिया येणार आहे म्हणून लोकांनी आयुष्य वाया घालवलं, त्या आयडिया काही आल्या नाही. आणि जेव्हा त्या आयडिया आल्या तेव्हा जग खूप पुढे निघून गेलं. सो बेस्ट इज माझ्या गुरूंचा ऍडवाइस मी तुम्हाला देतो, म्हणजे आय जस्ट अ पोस्टमॅन. त्यांचा हे शब्द त्यांचे, हा थॉट त्यांचा आहे की देर इज नथिंग लाईक जिनियस. तुम्ही स्वतःला जिनियस समजत असाल तर ते फार चुकीची संकल्पना आहे. दारू
पिताना ठीक आहे, पण इन लाईफ देर इज नथिंग लाईक जीनियस. इफ देर इज एनिथिंग इट इज डेडिकेशन, इट इज हार्ड वर्क. आणि जेव्हा मी माझ्या स्क्रिप्टवर काम करतो तेव्हा मी लिटरली 16 तास 18 तास पण कमी पडतात. झोपायचं असतं म्हणून झोपायला लागतं. इट इज जस्ट मॅडनिंग. आणि हे फॅमिलीसाठी, तुमच्या आजूबाजूला जी लोक असतात त्यांच्यासाठी खूप, कारण टू बी अन आर्टिस्ट इज इझी, बट टू बी अन आर्टिस्ट फॅमिली इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. इज ऑल्सो वन ऑफ द थॉट्स मी काशीनाथमध्ये मांडला होता. सो त्याच्यामुळे आय एम शुअर हे ऑल ऑफ यू विल अग्री विथ इट ॲट अ सर्टन लेवल. त्याला आर्टिस्टला झेलून घेणं, त्याचे मूड्स, त्याचे इट्स ऑलमोस्ट लाईक being pregnant, because you are pregnant with an idea and त्यालाच तुम्ही birth देत असता. So it's very difficult at a certain point. पण there is no, म्हणजे आता म्हणजे बरेचसे लोक म्हणतील की ह्यानी, म्हणजे असे खूप एक्झाम्पल्स मिळतात की जसं आम्ही शिवाजीराजे भोसलेचा फर्स्ट ड्राफ्ट 3 दिवसात लिहिला मांजरेकर सरांनी. सो त्याला काय अर्थ नसतो. त्याच्यानंतर ऑफकोर्स त्याच्यावर खूप हे झालं. सो असे तुम्हाला एक्झाम्पल्स ऐकायला खूप मिळतील की ह्यानी एका रात्रीत असं केलं, 2 रात्रीत तसं केलं. पण हे सगळे अनेक्डोट्स असतात. हे खरं काही नसतं. खरं एकच असतं की जसं क्षितिज पण म्हणाला की रायटिंग इज रिरायटिंग. आणि जोपर्यंत तुम्ही व्यास आहात का, नाही आहात, जोपर्यंत तुम्ही व्यास आहात तोपर्यंत तुमचा फर्स्ट ड्राफ्ट मान्य होऊ शकतो आणि तो जिनियस असू शकतो. इफ यू आर नॉट व्यास, तुमचा फर्स्ट ड्राफ्ट इज नॉट अ जिनियस. यू हॅव टू कीप रायटिंग, कीप वर्किंग, कीप पुटिंग इन 16 hours a day and understand you are not a genius, so you have no alternative but to work hard and discipline. Right. हा क्षितिज एक मुद्दा याच्यात धर्मकीर्तीचा अर्थ मुद्दा म्हणाला की ती आयडिया तुम्हाला मोटिवेट करते. हे अनेक वेळेला मी अनुभवलंय. फक्त बऱ्याच वेळेला पुढे असं होतं की बऱ्याच वेळेला पुढे तुमच्या मनस्वीपणामुळे जर इतर लोकांचं नुकसान होणार असेल ना, तर त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायला लागते. म्हणजे इफ यू कमिट द आयडिया किंवा इफ यू कमिट द स्क्रिप्ट टू समवन आणि त्याच्यावर एक पूर्ण डोलारा उभं राहणार आहे, तर तुम्हाला त्या प्रोसेसचा एक भाग बनूनच काम करायला लागतं. याचा मी अनुभव घेतलाय. कदाचित प्रत्येकाचा वेगवेगळा असेल हा एक भाग. आणि दुसरं असं आहे की त्या कोलॅबरेशन मध्ये ना तुम्हाला अशा गोष्टी कळत जातात ज्या तुम्हाला घरात बसून कधीच कळणार नाही. म्हणजे माझ्या अनेक फिल्मच्या मध्ये 11 फिल्म मी लिहिल्या, त्या 11 फिल्मच्या सेट्सवर मी प्रत्येक फिल्मच्या सेटवर हजर होतो. तर त्या सेटवर मला ज्या ज्या गोष्टींचे चॅलेंजेस आले, ज्या ज्या गोष्टी ऍज अ रायटर म्हणून शिकायला मिळाल्या, त्या कदाचित मी घरात बसून ड्राफ्ट कम्प्लीट करून तुमचं तुम्ही बघा असं म्हणून दिलं असतं तर कधीच मिळालं नसते. याचं कारण आपण अमेरिकन स्टाईलनी काम नाही करत किंवा आपण हॉलिवूडमध्ये काम नाही करत की जिथे डिरेक्टर फक्त ऍक्शन आणि कट म्हणतो आणि बाकी सगळं व्यवस्थित असतं. आपल्या इथे असं असतं की हॉटेलचं सीन लिहिलं आणि तिथे गेल्यावर कळतं अरे चायनीज टपरी नाहीये, वडापावची गाडी आहे, तर याच्यावर अख्खा सीन लिहि. तर हे होतं. आणि जसं उपेंद्र म्हणला की पूर्ण वेळ व्यावसायिक लेखन हा जर तुमचा मुद्दा असेल, व्यावसायिक चित्रपट लेखन, तर मग तुम्हाला सेटवर हजर असण्याने प्रचंड इन्साइट्स मिळतात. आणि ते इन्साइट्स मला असं वाटतं तुम्हाला अधिक म्हणजे मला आठवतंय की मी क्लासमेट्स नावाचा सिनेमा लिहिला होता, ज्याची पहिली 35 मिनिटं आम्हाला एडिटमध्ये कट करायला लागली. आणि इट्स अ बिग लेसन, कारण ती 35 मिनिटांनी 50 लाख रुपये कॉस्ट केले. तर हे सेटवर गेल्यानंतर कळलं की आपल्याला अजून शार्प फिल्म लिहायला लागणार आहे, आपल्याला अजून प्रिसाईज लिहायला लागणार आहे जर आपल्याला या पद्धतीचं काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी तुम्हाला अंथरुणातनं उठून बाहेर पडायला लावणारी आयडिया मिळणं ही ग्रेट गोष्ट आहे. त्याच्यावर काम करणं, प्रायव्हसीनी ही पण ग्रेट गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही सिनेमा म्हणजे मेनस्ट्रीम सिनेमा किंवा तुमचा सिनेमा या स्पेसमध्ये ती आणताना, तेव्हा तुम्ही एका प्रोजेक्टला बांधील होता.